सायबर सिक्युरिटी शिकायची आहे, मग ही तुमचं विंडोज. तर गेल्या रीलमध्ये आपण पाहिले होते, की कशाप्रकारे आपण नेटवर्किंग शिकू शकतो. त्याचे काही छोटे-छोटे कॉन्सेप्ट पाहिले होते. या रीलमध्ये मी तुम्हाला लिनक्सबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. सो येस, जर तुम्हाला लिनक्स येत नसेल, जर तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये यायचं असेल, तर लिनक्स इज मस्ट. लिनक्स इज इम्पॉर्टंट. लिनक्समध्ये जवळपास सायबर सिक्युरिटीचे 80% टूल्स चालतात. तुमचा Nmap असो, तुमचं Wireshark, तुमचं Burp Suite, तुमचं OWASP और OSNet, एनिथिंग, एव्हरीथिंग 80% टूल्स जवळपास लिनक्सवर चालतात. हे टूल्स विंडोजसाठी पण अवेलेबल आहेत. बट जर तुम्ही त्याच्यावर रन करायला गेलात, तर तुमचं सिस्टम जे आहे विंडोज सिस्टम एक तर टॉप एंड किंवा हाय एंड असायला पाहिजे. म्हणजे ते सर्व प्रकारची प्रोसेस जे आहे रन करू शकते. बट इट्स नॉट पॉसिबल इन द विंडोज, की सगळे टूल आपण विंडोजमध्ये यूज करू शकत नाही. सो येस, वी नीड लिनक्स फॉर एथिकल हॅकिंग ऑर पेनिट्रेशन टेस्टिंग ऑर एनिथिंग लाइक दॅट. तर मी तुम्हाला काही लिनक्सच्या बेसिक कमांड सांगणार आहे. जसे की पहिली आहे पीडब्ल्यूडी. पीडब्ल्यूडी कमांड जे आहे तुम्हाला टर्मिनलमध्ये सांगते, की तुम्ही कुठल्या डायरेक्टरीमध्ये काम करत आहात. तुम्ही कुठल्या फोल्डरमध्ये काम करत आहात, कुठल्या रूट डायरेक्टरीमध्ये किंवा सरफेस डायरेक्टरीमध्ये. देन दुसरी कमांड आहे सुडो. सुडो म्हणजे काय? SUDO. सुडो कमांड जे आहे ते एक बाप प्रिव्हिलेज आहे. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आपण जे म्हणतो विंडोजमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिव्हिलेजेस जे म्हणतो आपण, ते रूट ॲक्सेस जे आहे सुडो कमांडने दिले जातं. सो सुडो SU जेव्हा आपण टाईप करतो, तेव्हा आपल्याला आपल्या लिनक्सचा पासवर्ड टाकावा लागतो आणि आपल्याला रूट ॲक्सेस मिळून जातो. बऱ्यापैकी टूल जसे की एअरक्रॅक NG, एअरमॉन NG अशा प्रकारचे रूट ॲक्सेस असलेले टूल जे आहेत ते सुडो कमांड रिक्वायर्ड करतात. तर तिसरी कमांड आहे LS. LS कमांड जे आहे ते आपल्या डायरेक्टरीमध्ये किती फाइल्स आहेत, किती फोल्डर्स आहे हे दाखवते. LS कमांड स्पेसिफिकली आपण यूज करतो, की फक्त डायरेक्टरीमध्ये काय आहे हे बघण्यासाठी. देन वी हॅव फोर्थ कमांड CD. CD कमांड जे आहे ते एका डायरेक्टरीमधून दुसऱ्या डायरेक्टरीमध्ये नॅव्हिगेट करण्यासाठी यूज केली जाते. आपल्याला डायरेक्टली जर डायरेक्टरी चेंज करायची असेल, एका डायरेक्टरीमधून दुसऱ्या डायरेक्टरीमध्ये आपल्याला चेंज करायचं किंवा त्या डायरेक्टरीमध्ये आपल्याला एंटर करायचं, तर CD ही कमांड वापरतो. त्यानंतर फिफ्थ कमांड आहे MKDIR. मेक डे. तर ही कमांड जी आहे मेक डायरेक्टरी म्हणून याचं नाव आहे. ही एक फोल्डर किंवा डायरेक्टरी बनवायचं काम करते. MKDIR याच्या मदतीने आपण डायरेक्ट टर्मिनलमधून एखादा फोल्डर क्रिएट करू शकतो. आणि त्याचबरोबर जी सिक्स्थ कमांड आहे RM म्हणजे रिमूव्ह. RM कमांड ही एखाद्या फोल्डर किंवा फाईलमधले किंवा जे फोल्डरमधले कंटेंट्स असतात, फोल्डर्स, फाइल्स, डॉक्युमेंट्स ते डिलीट करण्यासाठी वापरलं जातं RM कमांड. त्यानंतर APT इन्स्टॉल कमांड. APT इन्स्टॉल कमांड आपण स्पेसिफिकली यूज करतो जेव्हा आपल्याला बाहेरच्या काही GitHubवरच्या किंवा अदर रिसोर्स किंवा अदर टूल्स आपल्याला डाउनलोड करायचे आहेत. जसं की एक्झाम्पलसाठी APT इन्स्टॉल Burp Suite, APT इन्स्टॉल Nmap. हे टूल्स ऑलरेडी Kali लिनक्समध्ये बिल्ट इन असतात. बट काही वेळेस आपल्याला मॅन्युअली बाहेरून इन्स्टॉल करावे लागते. सो त्यासाठी ही कमांड यूज केली जाते APT इन्स्टॉल. लिनक्सचं बेसिक जर तुम्हाला सेट झालं, तर तुम्हाला इथून पुढच्या ज्या पायऱ्या आहेत ते खूप जास्त सोप्या होऊन जातील. सो ह्या जे तुम्हाला कमांड सांगितल्या एकदम बेसिक कमांड आहेत. जर तुम्हाला फुल कमांडची लिस्ट किंवा PDF पाहिजे असेल, तर खाली कमेंट करा PDF किंवा कमांड आणि तुम्हाला ती तुमच्या DMमध्ये भेटून जाईल. आणि येस, प्रयत्न करत राहा, शिकत राहा. आपण भेटू नेक्स्ट रीलमध्ये.